की आपला एक रिप्रेझेंटेटिव्ह अभिज पलटणचे रिप्रेझेंटेटिव्ह सुद्धा आले. थँक्यू सो मच. सामन्याला आपण सुरुवात करणार. सलामीची जोडी मैदानामध्ये आले आणि ही मॅच वेगळ्या प्रकारे पाहायला मिळणार. म्हणजे दोन चांगले बॅटर एकमेकांच्या विरोधात आहेत अर्थात तसं पाहिलं तर. कारण एका बाजूला तुम्ही म्हणू शकता की ए फॅक्टर या संपूर्ण सामन्यातील महत्वाचा असेल. सो ए फॉर अलीकडच्या काळामध्ये फल पाहिलं जातं, पण त्याच वेळेला ए फॉर अट्रॅक्टिव्ह असंही म्हणू शकता आणि ते अट्रॅक्टिव्ह खेळाडू दोन्ही आहेत. एका बाजूला अथर्व आहे जो बॅटिंग करण्यासाठी आता सलामीवीर या नात्याने मैदानात आलाय, तर दुसऱ्या बाजूला आकाश घाडी षटक घेऊन आलाय. आकाश गाडी मैदानामध्ये पहिलं षटक करणार आहे आणि आकाशने सुद्धा आज अप्रतिम फलंदाजी केली ना. काल सुद्धा आपण पाहिलं होतं ना की तो फ्लड लाईट जेव्हा सुरू झाले तेव्हा त्याची तिसरी मॅच होती. त्याही वेळेला त्याने अप्रतिम बॅटिंग केली. पहिल्या 2 मॅचला तर डे मधला जो त्याचा परफॉर्मन्स होता तो न विसरता येण्यासारखा होता. अशा वेळेला तुम्हाला त्या कामगिरीमध्ये सातत्य राखणारे खेळाडू लागतात. सो आकाश वर्सेस अथर्व ही इनिंग सुद्धा वेगळी असेल, कारण आकाश गाडीला फार गोलंदाजी करताना पाहिलं नाही, पण थोडा वेगळा एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न त्याने सुद्धा केलाय. त्यालाही माहिती आहे की क्रिकेटमध्ये केवळ एका टॅक्टिक्सने चालता येत नाही. तुम्हाला वारंवार रणनीती बदलावी लागते आणि स्ट्रॅटेजी इज ऑलवेज इम्पॉर्टंट इन एव्हरी गेम असं आपण म्हणतो. पहिल्या चेंडूसाठी आकाश गाडी या वेळेला तयार होणार, जो अथर्व त्याच्या समोर आहे. 5 षटकांचा सामना पहिला अर्थातच या वेळेला क्वालिफायचा सामना होतोय, जेव्हा दोन्ही अप्रतिम संघ एकमेकांसमोर उभे राहिलेले आहेत. बिग बॅश चिंचपोकळीच्या पर्व 11व्या मध्ये दोन्ही संघ तयार होत आहेत. पहिला चेंडू या वेळेला अथर्वने भिरकावून दिलाय. सरळ अर्थातच हायवेवरती जाऊन चेंडू पडणार आणि घोषित परिसरात जिथे 2 धावा मिळणार आहेत. अथर्व फराटे मैदानामध्ये फलंदाजीसाठी आलाय. लास्ट मॅचला आपण पाहिलं होतं अथर्व फराटेची इनिंग, विशेष करून 23 चेंडूमध्ये 50 धावांची इनिंग. या स्पर्धेमध्ये 50s बनवणं इतकं सोपं नाहीये. मगाशी जसं चंदू सर म्हणाले की इथे बॅटिंग करताना थोड्या अंशी का होईना तुम्हाला स्किल वरती काम करावं लागेल. कुठे 2 आहेत, कुठे 1 आहे हे तुम्हाला विचार करावा लागतो. तसे स्ट्रोक तुम्हाला खेळावे लागतात आणि तेच मैदानामध्ये या वेळेला सातत्य राखण्याचा प्रयत्न अथर्व कडून होणार का हा प्रश्न मनामध्ये जरूर आहे. पण समोर आकाश आहे. आकाशने मोस्ट ऑफ द टाइम 4थं किंवा 5वं षटक करणं पसंत केलं होतं. या वेळेला त्याने पहिल्या षटकापासून सुरुवात केली की तो म्हणाला की चला एक लेफ्ट हँड बॅट्समन समोर आहे, तर अशा वेळेला आपण समोर जी गोलंदाजी करतोय ना ती गोलंदाजी अर्थातच थोडी ऑफ ब्रेक गोलंदाजी मैदानामध्ये आणूया आणि तशाच पद्धतीने आकाश गाडी या वेळेला मैदानामध्ये गोलंदाजीसाठी सज्ज सुद्धा झाला. अथर्व फराटे आणि उदय ही जोडी या वेळेला अनिरा 11 संघाकडून. अनिरा 11च्या बाबत म्हणायचं झालं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये एकही सामना जे पराभूत झालेले नाहीयेत असा संघ अनिरा 11 पाहायला मिळतोय. अजिंक्य संघ ज्याला म्हटलं जातं, अर्थात अजूनपर्यंत कोणी ज्यांना पराभूत केलं नाही असा संघ जर मैदानामध्ये असेल तर थोड्या अंशी का होईना तो माहिती मुंबईकरवाला अप्रोच आपल्या मनामध्ये असतो, पण तो सरेंडर सुद्धा करावा लागतो ना. जसं काल आपण चर्चा केली होती, वी इज इम्पॉर्टंट रादर दॅन मी. या वेळेला मात्र अथर्व मैदानामध्ये ठोकतोय. अतिशय अप्रतिम फटकेबाजी सुरू आहे. पंचांचा इशारा होती की घोषित परिसरात चेंडू गेल्या कारणाने 2 धावा मिळणार आहे, पण बॅट मधला जो साऊंड आहे मगाशी सुद्धा ज्याची आपण चर्चा केली, ताकद अफलातून आहे. अलीकडच्या काळामध्ये ओव्हर पॉवर, ओव्हरटेक अशा पद्धतीने तुम्हाला मैदानामध्ये सातत्य दाखवावं लागतं आणि ती ओव्हर पॉवर आज मैदानामध्ये अथर्व कडून पाहायला सुद्धा मिळाले. याही वेळेला आपण पाहतोय चांगला ब्रेक होता. फलंदाजाला लक्षात आला नाही की किती चेंडू उसळेल. 1 धाव मिळाली, घोषित परिसरात चेंडू गेला, पण कौतुक आकाशच्या सर्व सहकार्यांनी सुद्धा केलंय. बघा ऍज अ बॉलर तुम्हाला थोडं व्हेरिएशन द्यावंच लागतं, ज्याची चर्चा आपण काल सकाळच्या सत्रामध्ये केली होती की या व्हेरिएशन्स वरती तुम्ही कशा पद्धतीने मेहनत केलेली आहे. कारण अद्यापर्यंत 3 चेंडू झालेत, 6 धावा खर्च केल्यात आकाशने. आकाश गाडीकडून मैदानाकडून मैदानामध्ये त्याच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत आणि म्हणूनच त्याने सुद्धा विचार केला असेल की चला पहिलं षटक आपण करूया. आणि जेव्हा तुमच्याकडे समोर लेफ्ट हँड बॅट्समन आहे, तुम्ही चांगला ऑफ ब्रेक टाकू शकता आणि त्याच वेळेला लेफ्ट हँड बॅट्समनला गोलंदाजी करण्याचा सराव तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते चॅलेंज स्वीकारता सुद्धा. सो हा चॅलेंजिंग अप्रोच महत्वाचा ठरलाय आणि त्या दृष्टिकोनातून आकाश गाडी तयार झाला. या वेळेला मात्र थोडा खराब चेंडू, तितकाच खरपूस समाचार घेतला जातोय. अथर्वच्या बॅटमधून निघालेला एक चांगला झन्नाटेदार फटका होता, जो 2 धावा त्याला देणार. या 2 धावाने धावसंख्या वाढून पोहोचली ती 8 पर्यंत. पहिल्या षटकामध्ये आक्रमकता अनुभवायला मिळते. आता थोडा हायली प्रोफेशनल खेळ आता सुरू झालाय.
जिथे कमकुवतपणाला अर्थात किंमत असणार नाहीये. त्यामुळे जे स्ट्रॉंग आहेत त्यांच्या अगेन्स्ट मधली ही लढत आहे. याही वेळेला एक स्ट्रॉंग फटका पाहायला मिळतोय. घुटनात एक और तमाशात एक अशा पद्धतीचा फटका होता. ज्या वेळेला बैठक स्ट्रोक खेळला जातो ना, त्याच्यातली ताकद सुद्धा तेवढीच असावी लागते. आणि अथर्वच्या बॅटिंग मधला जर तुम्ही फ्लो बघाल ना, तर त्याचं इम्प्रुव्हायझेशन बघा किंवा त्याच वेळेला त्याचे टॅक्टिक्स बघा, त्याच वेळेला त्याचा अप्रोच बघा. पण सेम टाइम आपण पाहतोय ना, त्याचं टॅलेंट या वेळेला मैदानामध्ये प्रतिस्पर्धी संघाला थोड्या अंशी का होईना हैराण करून सोडतोय. 10 धावा आल्यात पहिल्या 5 चेंडूत. शेवटचा चेंडू आकाश गाडीचा या षटकातील. शेवटचा चेंडू सुद्धा तो डिक्लेअर झोन मध्येच खेळतोय. जिथे आवश्यक आहे अशा ठिकाणी फटका खेळतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 12 धावा धावफलकावरती आल्यात. अथर्व आपलं काम या ठिकाणी परिपूर्णपणे करतोय. त्याला माहिती होती की या षटकामध्ये विकेट द्यायची नाहीये. सांभाळून खेळायचं आहे, संयम ठेवायचा आहे. पण तो संयम असा असला पाहिजे ना की जिथे धावा सुद्धा आल्या पाहिजे. टेनिस क्रिकेटमध्ये निर्धाव चेंडू सोडून देणारा फलंदाजाला संयमी फलंदाज म्हटलं जात नाही. तर प्रत्येक वेळेला चेंडूवरती सिंगल, डबल अशा प्रकारे धावा बनवणाऱ्या फलंदाजाला संयमी फलंदाज असं आपण म्हणू शकतो. केवळ चौकार षटकारांनीच सामने जिंकता येतात का? तर बिलकुल नाही. पण जिथे आपण म्हणतो की असं पॅक ग्राउंड असेल, जिथे अपॉर्च्युनिटीज थोड्या वेगळ्या स्वरूपाच्या असतील, त्या अपॉर्च्युनिटी ग्रॅब सुद्धा करता आल्या पाहिजे ना. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 12 धावा धावफलकावरती. एल सीझन 4 ची आपण अनाउन्समेंट थोड्याच वेळापूर्वी केली. पर्व 4थं सुरू होणार आहे एल-सी-एलचं आणि त्याच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आयोजकांना, संघ मालकांना आणि त्याच्या समवेत येथील खेळाडूंना सुद्धा असतील. पण सामना पाहतोय अनिरा 11 वर्सेस अभिज पलटण. अभिज पलटण संघाकडे सुद्धा एक चांगला बॉलिंग अटॅक आहे आणि त्यामुळे आजच्या दिवशी या मैदानामध्ये समोर जे कोणतेही फलंदाज मैदानात येतील त्यांच्या अगेन्स्ट मध्ये कोणकोणता गोलंदाज वापरावा याचं एक स्ट्रॅटेजी त्याने मैदानामध्ये बनवलेली पाहायला मिळाली. आता कल्पेशच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. कल्पेश ने विचार केला राईट समोरचा फलंदाज उजव्या हाताचा आहे. त्याच्या अगेन्स्ट मध्ये तो गोलंदाजी करायला आला तर राऊंड विकेट करतोय. पण राऊंड विकेट एक वेगळा अँगल त्याला मिळणार. अशा वेळेला त्याने एक स्लिप तैनात केला गेलाय आणि गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू. त्यावेळेला कल्पेशचा हा चेंडू बरोबर आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर थोडा लेग ब्रेक झाला होता. वळला चेंडू पण उदय मात्र बॅकफूट वरती छान खेळतोय ना. तुम्हाला केवळ फ्रंट ऑफ द विकेटच धावा मिळणार आहेत. 4 मिळणार किंवा 6 मिळणार. पण थोडं आपण सिंगल डबल्स वरती कॉन्सन्ट्रेट करूया असं उदयने विचार केला आणि तुमच्याकडे बॅकफूट वरती सुद्धा स्ट्रोक असले पाहिजे. मोस्ट ऑफ द टाइम फ्रंट फूट वरती खेळणाऱ्या फलंदाजांचं कौतुक होतं. पण आपल्याला माहिती असेल याच मुंबईमधील वसीम जाफरने ऑस्ट्रेलियाला जेव्हा डबल सेंचुरी केली त्यातले मोस्ट फोर्स या बॅकफूटवर आले होते. सो हे सुद्धा तेवढे ताकद असावी लागतं ना. आणि ही उदयच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. समोर लेग ब्रेक टाकतोय, ऑफ ब्रेक टाकतोय, व्हॉट एव्हर इट मे बी. पण त्या वेळेला ज्या धावा येणार आहेत त्या धावा आपण बनवूया. या पद्धतीचा उदयचा अप्रोच नक्कीच कौतुकास्पद आहे. 18 ऑन अ बोर्ड 18 धावा धावफलकावरती आल्यात. अभिज पलटण च्या विरुद्ध या वेळेला मैदानामध्ये अनिरा 11 बॅटिंग करते. अनिरा 11चा बॉलिंग अटॅक हा संपूर्ण स्पर्धेचा चर्चेचा विषय राहिला. कारण त्यांच्याकडे प्रभू आहे आणि त्याच वेळेला त्यांना माहिती आहे की ज्याच्यासोबत प्रभू आहे त्याचं अर्थातच या वेळेला मैदानामध्ये कोण वाकडं करणार असं असू शकतं ना. पण ते तसं नाही करत आहेत. त्यांना माहिती आहे की प्रभू येईल तो प्रभूचं काम करेल. आपण बाकी 10 जण कशाला आहोत. ते 10 जणांमधलं छोटं छोटं ज्याला म्हटलं जातं ना की खारीचा वाटा प्रत्येकाने उचलूया. तो वाटा उचलला जातोय. उदय या वेळेला फटका खेळतोय. चेंडू हवेत. व्हॉट अ फॅन्टास्टिक जजमेंट या वेळेला कॅच ऑफ द डे म्हणावं लागेल आजच्या दिवसभरातला. सुंदर झेल टिपला जातोय. गुड अँटिसिपेशन आणि फलंदाज बाद. तांबडी चांबडी रंगाने
कल्पेश गोलंदाजीला आला होता आणि या षटकामध्ये कल्पेशने एक वेगळा चमत्कार केलेला आपल्याला पाहायला मिळाला. कारण जेव्हा पहिलं षटक टाकलं 12 धावा खर्च झाल्या होत्या प्रसाद सर, पण जेव्हा दुसऱ्या षटकामध्ये कल्पेश गोलंदाजीला आला ना 8 धावा तर त्याने खर्च केल्या, पण त्याच्या सोबतीला 2 विकेट स्वतःच्या नावावरती नोंदवल्या. ते म्हणतात ना की माना की अंधेरा घना आहे लेकिन दिया जलाना कहा मना आहे, आणि आज मैदानामध्ये ती कामगिरी कल्पेशने केली. तुम्हाला अशी छोटी कामगिरी तुम्हाला अनेक मोठे यश प्राप्त करून देते. ते त्याने पहिल्यांदा पहिल्या 3 चेंडूमध्ये फलंदाजावरती दडपण आणलं आणि पुढच्या 3 चेंडू 2 विकेट सुद्धा प्राप्त केल्या. सो गुड बॉलिंग बाय कल्पेश या वेळेला मैदानामध्ये असं म्हणावं लागेल. 2 गडी बाद 20 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रोजेक्टेड स्कोर जो आहे ना त्याच्याबाबत आपण कालच्या पासून आपण चर्चा करतोय काल दिवसभरापासून की साधारण किती स्कोर असावा, तर इथे तो 50 दाखवतोय, पण त्याच वेळेला गोलंदाजीमध्ये साधारण बदल होतोय. प्रथमेश गोलंदाजीला येतोय. आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे तिसरं षटक घेऊन प्रथमेश गोलंदाजी करणार. लॉंग रनअप आहे प्रथमेशचा आणि तो मैदानामध्ये गोलंदाजी करणार आहे अथर्व फराटेसाठी. अथर्व फराटे ज्याच्याकडून पोतडीतून सारेच फटके आपण आज अनुभवलेले आहेत. थोडा अर्थातच ही लढत इंटरेस्टिंग असेल प्रथमेश विरुद्ध अथर्व, कारण 12 चेंडूंचा खेळ संपला. म्हणजे सुरुवातीला असं वाटलं की फॉलो थ्रू मोठा आहे, पण तसं नाहीये. यावेळेला केवळ 3-4 पावलांचा फॉलो थ्रू घेऊन त्याने गोलंदाजी केली आणि मग आपण पाहतोय ना पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूमध्ये ज्या पद्धतीचा फटका खेळलाय तो कौतुकास्पद चौकार. साधारण IPLच्या 5व्या-6व्या हंगामापासून आपण पाहिलं ना की क्रिकेटचा खेळ ठीक कधीचा आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच्यामुळे जे ताकदवान खेळाडू आहेत, ज्यांचे रिफ्लेक्सेस स्ट्रॉंग आहेत, असे खेळाडू संपूर्ण मैदानावरती राज्य करताना पाहायला मिळालेत. अथर्व फराटे सुद्धा त्यातीलच आहे. याही वेळेला बघा ज्या पद्धतीने वाघाची नजर असलेला खेळाडू आहे, लागोपाठ दुसरा चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. सर्व त्याच्यासाठी ओळखला जातो. खराब चेंडू टाकल्यानंतर खरपूस समाचार घेतला जाणार आणि मग इथे आपण काय पाहतोय की एक चांगला चेंडू पाहायला मिळाला प्रथमेश कडून, पण थोड्या अंशी येस प्रथमेश आपल्या षटकातील प्रथमेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन 28 फॉल ऑफ 2 विकेट. थोडा अर्थातच दूरवरून चालत येतो प्रथमेश आणि त्यानंतर एक 4-5 फॉलांचा रनअप घेऊन मग गोलंदाजी करतो. थोडी वेगळी स्टाईल आहे, पण अथर्व म्हणतोय ना की आपल्याला आय डझंट केअर अबाउट दॅट, की मला फक्त समोरच्या चेंडूवरती नजर ठेवायची आहे. इंग्रजीमध्ये एक फार सुंदर प्रोवर्ब आहे की लुक ॲट द बॉल नॉट टू द बॉलर ऑर व्हॉट एव्हर हॅपन बिहाइंड दॅट, आणि मैदानामध्ये तेच अथर्व करतोय सुद्धा.
कारण इथे त्याने पाहिलं की ज्या प्रकारे चेंडू येतोय तो आखूड टप्प्याचा आला तर स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खेळायचा, तर थोडासा गुड लेंथ वरती आला तर फ्रंट ऑफ द विकेट बॅटिंगला यायचं किंवा डान्सिंग डाऊन द विकेट यायचं, तो मिड विकेट वरून हटवायचा. ऑफ स्टंपच्या बाहेर आला तर कदाचित कव्हर्स मधून खेळायचा. थोडासा मिडल अँड ऑफ स्टंप वरती असेल तर फुटवर्कचा छान पद्धतीने वापर करत तो बॅक टू द बॉलर खेळून सुद्धा काढायचा. 30 धावा धावफलकावरती आल्यात, त्याच्यामध्ये अथर्वचा वाटा 21चा आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू प्रथमेशचा, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. त्यावेळेला आखूड टप्प्याचा चेंडू करून छान पद्धतीने पुल केलाय आणि छान पद्धतीने एक्झिक्यूट केलाय. हा या षटकातील तिसरा चौकार. आमचा कुठून कुठल्या ट्रॅकवरती नेईल काही सांगता येत नाही. पण अशा वेळेला अथर्वच्या बॅटिंगने आज खऱ्या अर्थानं प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. बेसबॉल हिट तुम्हाला बघायची असेल ना, तर ती तुम्ही अथर्वकडून बघू शकता, जी मागच्या चेंडूवरती होती. पुढचा चेंडू या वेळेला प्रथमेशचा. आता राउंड विकेट जाण्याचा निर्णय त्याने घेतलाय. सो लेफ्ट आर्म राउंड विकेट. लेग स्टंपच्या बाहेर ओळखला अथर्वने. तो ज्या पद्धतीने उभा राहतो मैदानामध्ये ते सुद्धा पाहण्यासारखं आहे. मुंबई क्रिकेटमध्ये फलंदाजाच्या टान्स बाबत नेहमी बोललं गेलं. येस, 2.5 षटकांचा खेळ संपलाय. 35 धावा धावफलकावरती, 35 ऑन अ बोर्ड, 35 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. सो प्रोजेक्टेड स्कोर आता मात्र भरारी घेताना पाहायला मिळतोय साधारण 61च्या आसपास, आणि ते अथर्वला माहिती होतं. पॉवर प्ले मधील षटकातील शेवटचा चेंडू होता. एकेरी धाव तो पळून पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल, पण प्रेक्षकांना विनंती असेल कठड्यावरून जरा उठायचं आहे. पंचांनी डिक्लेअर एक त्या ठिकाणी घोषणा केली आणि आपण स्कोर सांगूया. 3 षटकांचा खेळ संपलाय. 36 धावा धावफलकावरती. याच दरम्यान व्यासपीठावरती भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे मुंबई कमिटी सचिव तसेच मुंबई कचरा वाहतूक कामगार संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष कॉम्रेड मिलिंद रानडे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे मुंबई कमिटीचे सचिव सुद्धा आहेत साहेब, कॉम्रेड मिलिंद रानडे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया या स्पर्धेच्या निमित्तानं. बिग बॅश पर्व 11व्यामध्ये चिंचपोकळीच्या या मैदानामध्ये, लाल मैदानामध्ये त्यांचं मनपूर्वक स्वागत असेल. 3 षटकांचा खेळ संपला. 36 धावा धावफलकावरती अनिरा 11 संघ फलंदाजी करतोय आणि आता विचार केला जाईल की कोणत्या गोलंदाजाला बोलवलं जावं. अभिज पलटण संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला होता. निर्णय घेतला की आपण क्षेत्ररक्षण करू. अभिज पलटणकडे सुद्धा स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. विशेषतः आकाश घाडीने ज्या प्रकारे मैदानामध्ये फलंदाजी केले, त्याला साथ देणारे फलंदाज सुद्धा तितकेच छान पद्धतीने त्यांनी सुद्धा धावा जमवलेल्या आहेत. पण आकाश मगाशी म्हणाला होता की बॉलिंग चांगली होऊ द्या, बॅटिंगचं मी बघतो. बरोबर आहे. कदाचित अर्थात हा कॉन्फिडन्स घेऊन जेव्हा तुम्ही मैदानामध्ये येताना त्यावेळेला तुमच्या सर्व सहकार्यांना सुद्धा तेवढा विश्वास तुमच्यावरती वाटतो. आणि क्रिकेटमध्ये हा रोल फार महत्वाचा असेल. तुम्हाला माहिती असेल ज्यावेळेला 2008 ला राजस्थान रॉयल्सने सुद्धा IPLचं पहिलं विजेतेपद पटकावलं, त्यावेळेला शिनवॉन सुद्धा हेच म्हणायचा की कॅप्टन म्हणून पराभवाची जबाबदारी स्वीकारायला मी तयार आहे, जिंकण्यासाठी तुम्ही मेहनत करा. हे सगळ्यात महत्वाचं. लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव आली. दुष्यंत जाधव गोलंदाजीला आला. दुष्यंतने सुद्धा आपल्यातून बॅटिंग केलंय आणि विशेषतः आकाशला त्याने चांगली साथ दिली. पण आज ऍज अ बॉलर म्हणून पुढच्या 5 चेंडूंवरती तो काय करणार आहे ना, ते मॅटर करणार. बघा अथर्व फराटे आतापर्यंत या सामन्यामध्ये पाहिलं स्पर्धेमध्ये 12 मध्ये 26 त्याने बनवल्यात. या स्पर्धेमधला सर्वोत्तम खेळाडूचा मानकरी तो गेल्या 2 वर्ष सातत्याने होतोय. या वेळेला फ्रंट ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्नामध्ये चेंडू येतोय तो वाईड मिड विकेट क्षेत्रामध्ये, ज्या रिजन मध्ये त्याला डिक्लेअर 2 धावा मिळणार आहेत. पण बॅटिंग मध्ये ताकद आहे, मनगटातली ताकद. अलीकडच्या काळामध्ये ॲजिलिटी आणि फिटनेस याच्यावरती प्रचंड मेहनत हे क्रिकेटपटू आणि नव्या दमाचे खेळाडू घेताना पाहायला मिळतात. आणि मगाशी चंदू सरांनी ज्याचं वर्णन केलं की हे सर्व खेळाडू जे आहेत हे 94 नंतर जन्मलेले आहेत, 1994 नंतर. त्यामुळे जनरेशन वाय थोडी अंशी पाठी राहिली. जनरेशन झी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सो जनरेशन झेड मधले हे जे काही खेळाडू आहेत ना, त्यांचं कौतुक होईल, कारण त्यांचा अप्रोच वेगळा असतो. चंदू सर, त्यांचा ऍटिट्यूड वेगळा असतो. आणि प्रसाद सर, तोच तर मैदानामध्ये आपण अनुभवतोय सुद्धा की बेधडक प्रवृत्ती जी जनरेशन झी ची जी आहे ना, ती थोडी वेगळी आहे. अलीकडच्या काळात ऑर्गनायझेशन मध्ये त्याला एका वेगवेगळ्या नजरेने पाहिलं जातं, पण जे चांगलं आहे त्याचं कौतुकही केलं पाहिजे ना. 41 फॉर लॉस ऑफ 2 विकेट. हा, या वेळेला आपण पाहतोय लोअर फुल टॉस बनवून खेळून काढलाय. फक्त बघत राहायला लागले आपल्या सर्वांना. पंचांचा इशारा येतो की हा चौकार आहे.
ना, तर सिद्धेश जेव्हा बॅटिंगला आलाय तेव्हा मला वाटतं साधारण आता जवळजवळ 2 षटकं झाली असतील. पण त्या 2 षटकामध्ये सिद्धेशच्या वाट्याला केवळ 1 चेंडू आला. वळूया धावसंख्येकडे. 4 षटकांचा खेळ संपलाय. 47 धावसंख्या धावफलकावरती, 47 2 गडी बाद. शेवटचं षटक येणं बाकी आहे आणि अशा वेळेला प्रोजेक्टेड स्कोर जो काही आहे तो मैदानामध्ये आपण पाहणार आहोत. तो साधारण 60 आणि 60 प्लस असावा ही अपेक्षा नक्कीच असेल अथर्वची. कारण आतापर्यंत अथर्वने तशी बॅटिंग सुद्धा केली. कॉम्रेड मिलिंद रानडे साहेब या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत. पुढच्या सामन्यासाठी नाणेफेकीचा कौल होण्यासाठी मी कॉल देतोय. अर्णव 13 आणि शारदाई 11 या संघाच्या कर्णधारांना 60च्या आसपास हा स्कोर जावा ही अपेक्षा नक्की असणार अथर्व फराडेची. 17 चेंडूंचा सामना केलाय, 36 धावांवरती तो खेळतोय. लास्ट मॅच मध्ये तो 50 धावा बनून नाबाद होता. पण याही पेक्षा आता तो विचार करेल की इंडिव्हिज्युअल स्कोर पेक्षा संघाचा सर्वोत्तम स्कोर मैदानामध्ये जर आपण झळकवला, जसं मगाशी प्रसाद सर म्हणाले होते की सांघिक यश हे तुम्हाला या स्पर्धेच्या निमित्तानं आता थोडं पुढे नेण्यासाठी महत्वाचं असणार आहे. कारण इंडिव्हिज्युअल जे काही आकडे आहेत त्याच्याही पेक्षा आता या स्पर्धेचा विजेता होण्याकडे सगळ्यांचे डोळे लागलेत ना, कारण ते 4 टॉप संघ मैदानामध्ये आलेत. अर्णव 13 आणि शारदा 11 टॉससाठी मी या ठिकाणी तुम्हाला आमंत्रित केले. 47 फॉर लॉस ऑफ 2 विकेट. लास्ट ओव्हर गोलंदाजीसाठी कल्पेश पुन्हा एकदा. पहिला चेंडू यावेळेला कल्पेशने थोडा पुढ्यात दिला, परंतु ज्या प्रकारची तो फ्लाईट देतोय ना चेंडूला, थोडे फसवे चेंडू असतात ना. तुम्हाला माहिती असेल मुंबईच्या प्रसाद सर राजेश पवारने अशा प्रकारची गोलंदाजी केलेली आपल्याला पाहायला मिळाली. याच्या अगोदरच्या काळात चेतन चव्हाणची ती गोलंदाजी असायची. फ्लायटेड चेंडूंची एक वेगळी कहाणी आहे. मुंबईच्या वारखेडे स्टेडियमवरती मुरली कार्तिकेयन आणि राहुल सिंघवीने सुद्धा अशी कामगिरी केलेली आहे. या वेळेला या खेळपट्टीवरती चेंडू वळताना पाहिला, पण त्याच वेळेला अथर्वला माहिती आहे की विकेट सॅक्रिफाईस आपल्याला करावी लागेल आणि ती विकेट सॅक्रिफाईस कोण करतोय? सिद्धेश करतोय अथर्वसाठी. कारण अथर्व स्ट्राईकसाठी धावला होता. फलंदाज बाद. गोलंदाजीला आलाय. 49 धावसंख्या धावफलकावरती या षटकातील 4 चेंडू येणं अजूनही बाकी आहे. अथर्व फराटे या वेळेला बॅकफुट वरती जाऊन छान पद्धतीने हा फटका एक्झिक्यूट केलाय त्याने. लॉंग ऑन ला अर्थात त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये. पंचांचा इशारा येतोय. घोषित परिसरात जातोय जिथे 2 धावा मिळणार आहेत. ज्या चेंडूला टर्न प्राप्त होतोय, आपण पाहिला होता की टर्न प्राप्त होऊन थोडासा बाहेर चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर गेला होता. पण अथर्व फराटे थोडा बॅकफुट वरती गेला, स्वतःसाठी जागा बनवली आणि मग हा पंच केला तो लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये जिथे त्याला 2 धावा मिळाल्या. 51 3 गडी बाद. 51 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळालंय. डावखुऱ्या फलंदाजाला ऑफ ब्रेक, उजव्या हाताच्या फलंदाजाला लेग ब्रेक. चांगली गोलंदाजी आहे कल्पेशची. यावेळेला फ्रंट विकेट खेळलाय. चेंडू जातोय तो सरळ सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. 55 फॉर लॉस ऑफ 3 विकेट. डीजे अथर्व 42 वरती पोहोचलाय. बघा, ज्यांची मॅच झालेली आहे त्यांनी जरा चेंडू शोधून आणून द्यायचे आहेत. 2 चेंडू येणं बाकी आहेत. 55 धावा धावफलकावरती आहेत. अथर्व फराटे या वेळेला मात्र त्याचा फटका चुकलाय कल्पेशच्या नावावरती. पण खूप साऱ्या धावा, म्हणजे तब्बल 92 धावा स्पर्धेमध्ये सलग 2 सामन्यामध्ये केल्यानंतर अथर्वसाठी टाळ्या वाजतील आणि का नाही वाजणार. काय बॅटिंग केले त्याने. याही सामन्यामध्ये 19 चेंडूंमध्ये 42 धावांची. अनभिषिक्त सम्राटाप्रमाणे या मैदानाचा मी आहे या पद्धतीची ती कामगिरी होती. आणि तो बाद होऊन परतला पावलांमध्ये. जेव्हा सुटकेचा निश्वास टाकेल तो प्रतिस्पर्धी त्यांचा संघ अर्थात अभिज पलटण. कारण 4 गडी बाद 55 धावसंख्या धावफलकावरती आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये येईल, कारण आता शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. साधारण 60 पेक्षा अधिक धावा बनवण्याचा अट्टहास मनाशी त्यांनी बांधला होता. पण त्या प्रकारे धावा बनवण्यासाठी अथर्व मैदानात असणं गरजेचं होतं. पण त्याला बाद करून दाखवलं. कल्पेशचं आज कौतुक होईल, कारण कल्पेशने पहिल्या षटकामध्ये सुद्धा केवळ 3 ते 4 धावा खर्च केल्या होत्या. आणि मग जेव्हा तो आता शेवटच्या षटकात गोलंदाजीला आला तेव्हा सुद्धा त्याने अथर्वची विकेट घेऊन दाखवून दिलं की मी खरंच चांगला गोलंदाज आहे. यावेळेला डिक्लेअर झोन मध्ये जातोय फटका. पंचांचा इशारा येईल आमच्यासाठी की किती धावा आहेत.
सर म्हणतात की ही एक धाव आहे, त्यामुळे 56 अब 56 ही पहिल्या मॅचची स्टोरी राहिली, ती अर्थात क्वालिफायर राऊंडची, की जिथे 4 गडी बाद 56 धावसंख्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. पहिली बॅटिंग करताना अनेरा 11 संघाची सामना जिंकण्यासाठी आवश्यक असेल त्या 5 षटकामध्ये 57 धावा अभिज पलटण संघाला. पण क्रिकेट हा मित्रांनो अनिश्चिततेचा खेळ आहे. या खेळामध्ये राजाचा रंक आणि रंकाचा राजा व्हायला वेळ लागत नाही आणि खूप वेळेला आपल्याला पूर्वार्ध कितीही जरी आनंददायक वाटत असला तरी ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा तो 434 धावसंख्येचा सामना सुद्धा आठवा, की जिथे ऑस्ट्रेलियाने त्या बनवल्या. कोणाला वाटलं होतं की एवढ्या मोठ्या धावा चेस होतील, पण दक्षिण आफ्रिकेने त्या चेस करून दाखवल्या. त्याच्यामुळे गटसी क्रिकेटर मैदानामध्ये उतरतात आणि ते भीम पराक्रम गाजून सुद्धा दाखवतात. लाल मैदान त्याला अपवाद राहिलेलं नाहीये. या मैदानात असे भीम पराक्रम झालेले आहेत, पण त्याच वेळेला प्रभू नावाचा जो काही अवघड पेपर आहे तो आउट ऑफ द सिलेबस क्वेश्चन नेहमी विचारतो आणि त्याच्यामुळे ते आउट ऑफ द सिलेबस क्वेश्चन प्रभूचे काय असतील हा पेपर तुम्हाला सोडवावा लागेल तरच ते शक्य होईल. त्याच्यामुळे मॅच इंटरेस्टिंग असेल. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. बिग बॅश पर्व 11 ज्याच्यामध्ये चिंचपोकळीच्या या सर्व क्रिकेटपटूंनी पूर्ण 2 दिवस तुमचं मनोरंजन केलंय आणि त्याच वेळेला मुंबई क्रिकेटची खडूस प्रवृत्ती सुद्धा दाखवले. त्या खडूस प्रवृत्तीला सलाम, मुंबई क्रिकेटला सलाम, मुंबई माणसाला सलाम. वळतोय नाणेफेकीच्या कोलकडे, जिथे अर्णव 13 आणि शारदा 11 संघाचे कर्णधार उपस्थित झालेत. दोन्ही संघांदरम्यान नाणेफेकीचा कौल होईल, समालोचनामध्ये होईल बदल. मी आमंत्रित करतो माझे साथी समालोचक मित्र, अर्थातच महाराष्ट्रातील एक नामवंत समालोचक प्रसाद परब सर यांना. शारदा 11 वर्सेस अर्णव 13. मॅडी कोणी स्पर्धा कव्हर करण्यासाठी ते आलेत आणि आभारी ते मी निश्चितच त्यांचं व्यक्त करतो. थँक्यू सो मच. वळूया आपण ग्राउंड चॅटमध्ये, जिथे आपण बघतो क्वालिफायर 1चा सामना ते सुरू आहे. जिंकणारा संघ थेट या बिग बॅश चिंचपोकळीच्या 11 पर्वामध्ये अंतिम फेरीमध्ये आपलं स्थान पक्क करेल. पण त्यासाठी आपण बघतो की 2 संघांमध्ये एक जबरदस्त द्वंद्व युद्ध ही लढाई बघत आहोत. 55 सेकंद ते सामने ते सुरू होण्याचा आणि आपण बघतोय लक्ष आहे ते 57 धावांचं 30 चेंडूमध्ये आणि बॅटिंगसाठी आपण बघतोय स्ट्रायकिंगला फलंदाज सज्ज होतोय तो आकाश घाडी. पहिला चेंडू लिडिंग एज, मिस टाइम फटका. इट्स नॉट इझी, इट्स नॉट इझी. प्रभू सारख्या गोलंदाज समोर तुम्ही मोठे आक्रमक फटके खेळणं हे खूप जिकिरीचं काम आहे. यासाठी तुम्हाला धाडस पाहिजे, तुमच्याकडे 36 इंचाची छाती पाहिजे तुमच्याकडे, तरच तुम्ही प्रभूला फेस करू शकता, त्याला उत्तर देऊ शकता. कारण एवढं जबरदस्त परफॉर्मन्स आपल्या गोलंदाजीमधून आतापर्यंत या स्पर्धेमध्ये या गोलंदाजाने, धिप्पाड यशीचा गोलंदाज प्रभू सनसने दाखवला आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. त्याच्याकडे क्षमता भरपूर आहे, भरपूर टॅलेंट आहे, जबरदस्त कुवत आहे गोलंदाजीमध्ये आणि परफेक्शनिस्ट असं मी म्हणेन, अचूकता भरपूर आहे.
या गोलंदाजीमध्ये. पुन्हा एकदा सज्ज होतोय प्रभू सनस, समोर आहे तो आकाश घाडी. इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न हवेमध्ये, चेंडू मिस फटका तिथे क्षेत्ररक्षक तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करते. बाकीच्या प्रेक्षकांनी हात लावू नये. प्रेक्षकांना विनंती आहे की अजिबात त्या चेंडूला हात लावू नका तुम्ही, कारण त्या ठिकाणी फिल्डिंग एरिया आहे. मी अनाउन्समेंट करतोय पण तिथे मात्र कोणच हटत नाहीये. प्लीज व्हॉलेंटियर्स लक्ष द्या. कठड्यावर सध्या कोणालाच बसायला देऊ नका, कारण क्रुशियल मोमेंटच्या मॅच आहेत. ह्या मॅचेस खूप क्रुशियल आहेत. शक्यतो कठड्यावर कोणालाच बसायला देऊ नका, विनंती करतो. प्लीज त्यांना तिथून उठवा. धावसंख्या धावफलकावर 2. स्ट्रायकिंग एंड पोहोचलाय आघाडीचा अजून एक फलंदाज दुष्यंत जाधव, आणि गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा एक उंच गोल असा दुप्पाडेशीचा गोलंदाज प्रभू सनस. पहिल्या मध्ये सामन्याचा पुरस्कार या खेळाडूने पटकावलाय. ओ व्हॉट अ शॉट विथ द कॉन्फिडन्स. काय फटका एक्झिक्यूट केलाय. थोडासा पॉज घेतला, डिस्पॅच केलाय ते डीप स्क्वेअर लेग मध्ये 2 धावेसाठी. गुड शॉट. असे फटके किंवा असा जो साऊंड असतो ना बॅटमध्ये येणारा, तो साऊंड बॅट्समनचा कॉन्फिडन्स वाढवतो. एका मोठ्या संघासमोर आपण 2 हात करतोय, त्यामुळे ही लढावृत्ती जी आहे ती अशा फटक्यांमधनं किंवा अशा आवाजाने मात्र बॅट्समनला मिळत असते. फटका दुष्यंतने आपल्या बॅटमधून दाखवला. 2 धावांनी स्वतःचं खातं उघडलं. धावसंख्येत भर झाली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4 वर. लक्ष 57चं आहे. त्यामुळे जलद फलंदाजी करावी लागेल, खास करून या त्यांच्या सगळ्यात महत्वाच्या गोलंदाजासमोर. हो व्हॉट अ शॉट. जसा मागाशी उल्लेख केला की असे फटके मारल्यानंतर कॉन्फिडन्स वाढतो आणि तो फटका बघायला मिळतोय. खालती पडलाय. पत्र्यावर कुठल्या प्रकारचा आवाज आलेला नाहीये. नाही, कुठल्या प्रकारचा पत्र्याचा आवाज आलेला नाहीये. पंचांचं सिग्नलची आम्ही अपेक्षा करत आहोत. धावा किती मिळतील. अरे बॉल खालती पडून गेल्यावर. हा 2 धावा आहे. चला चला, स्वतः संघमालक ऍग्री करतायत. क्या बात आहे. हे असायला हवं. मगाशी जसं आपण बघितलं की स्वतः कॅप्टन पंचांबरोबर चर्चा करण्यासाठी गेला होता, इथे आपण सुद्धा तेच बघत आहोत. अनिरा 11 स्वतः संघमालक तिथे मात्र येऊन चर्चा करतायत. सौरभ मापुसकर ओनर सुद्धा आहे आणि संघामध्ये खेळतायत सुद्धा. धावसंख्या धावफलकावर 6. गुड शॉट. हो हो व्हॉट अ शॉट. व्हॉट अ शॉट. जस्ट स्टँड अँड डिलिव्हर अँड मॅग्निफिसंट शॉट. दुष्यंत जाधव डीजे ऑन फायर. सन्नसला एवढा कॉन्फिडेंटली षटकार कोणीच मारला नव्हता, ते डीजेने करून दाखवलंय. येस राहुल, किती 500 100 रुपये. राहुल लगेच आला आणि बघ कॅश प्राइज. हा आशीर्वाद आहे, हे प्रेम आहे तुमच्यावर. कारण प्रभू सणासारख्या खेळाडू समोर जर कोणी फटकेबाजी जर केली असेल, ते तुम्ही बघताय. डीजे ऑन स्ट्राईक दुष्यंत जाधव. धावसंख्या 12. हो अवे फ्रॉम द बॉडी थोडासा दूर ठेवला. चेंडूला गलीमध्ये एक्झिक्यूट केलंय, तिथे मात्र धाव मिळणार नाही. निर्धाव चेंडू आणि षटक समाप्त. पण काय कॉन्फिडन्स आहे. जसा मी उल्लेख केला की डीजेने पहिला चेंडू जेव्हा मारला 2 धावेसाठी, तिथे तो कॉन्फिडन्स बघायला मिळाला. अजून एक फटका त्याने 2 धावेसाठी मारला, पण नंतर जो चेंडू त्याने मारला ना, तो समोर मारला. समोर शेवटी तुम्ही फटके माराल, तुम्हाला जास्तीत जास्त धाव भेटतील. जास्त एलिव्हेट करून माराल तेव्हा जास्तीत जास्त धाव मिळतील. आणि त्या मुवमेंट आपण बघतोय ती सुरुवात डीजेने आपल्या संघासाठी करून दिली आहे. वॉट अ बॅटिंग अँड वॉट अ स्टार्ट. तब्बल 12 धावा. प्रभू सन्नस सारखा सगळ्यात त्यांचा महत्वाचा ऍसेट, त्यांचा अत्यंत महत्वाचा गोलंदाज, त्याच्या विरोधात चांगली फटकेबाजी डीजेने केली आहे, दुष्यंत जाधवने केली आहे. धावसंख्या 12 विदाउट लॉस. पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप दोन्ही फलंदाजांमध्ये. बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 2 गोलंदाज घेऊन येतोय सिद्धेश तुळसकर. चांगलं कॉन्टेस्ट ग्राउंड मध्ये. आता चेंडू शिल्लक आहे ते 24 करायचे 45. जसा मगाशी संदीपने उल्लेख केला की मोठमोठ्या धावसंख्येचा पाठलाग होता, पण इतिहासामध्ये किती अशी नोंद आहे ही आपण बघितलेली आहे. आणि तो प्रयत्न इथे सुरू आहे बॅटिंग करत असताना अभिस पलटण या संघाचा.
थांबून एक्झिक्यूट केलाय. पॉज अँड डिस्पॅच. कॉन्फिडन्स होता या फटक्यामध्ये आणि चेंडू जातो तो गोशांकी क्षेत्रामध्ये. धावसंख्या 14. दोन्ही संघ मालकांमध्ये चांगली फाईट. अभिज पलटणचे किरण नार्वेकर यांच्या मालकीचा असलेला संघ जो खूप चांगल्या रीतीने धावसंख्येचा पाठलाग इथे करतोय. धावसंख्या 14 धावा धावफलकावर. पुन्हा थांबून एक्झिक्यूट केलाय. भरपूर वेळ भेटतोय फलंदाजाला. भरपूर संधी मिळते. थांबतोय, एक्झिक्यूट करतोय, 2 धावा जमा करतोय आणि थोडासा प्रेशर मध्ये आणतोय तो गोलंदाजाला सिद्धेश तुळसकरला. धावसंख्या 16. 57चं लक्ष. 11.4-0च्या गतीने बॅटिंग म्हणजे 11.5 ते 12 धावा प्रति षटकामागे करायच्या आहेत. त्यापैकी त्यांनी पहिला गाठला. 12 धावा अंकित केल्या पहिल्या षटकाच्या अखेरीस आणि आता मात्र हल्ला बोल उत्तर देत असताना आपल्या बॅटमधून मात्र स्ट्रायकिंग गेला फलंदाज म्हणजेच आकाश घाडी. धावसंख्या 16 विदाउट लॉस. 22 चेंडूंनी 41ची अजूनही आवश्यकता आहे मैदानावर सामना जिंकण्यासाठी. पुढील चेंडू ओव्हर द विकेट. ओव्हर पिच आहे. इनसाइड आउट. हो व्हॉट अ शॉट. कव्हर्स मधला हा दर्जेदार फटका. डोळ्यांचा अक्षरशः पारण फेडणारा आणि पुन्हा त्या मिळून देतील म्हणजे आकाश घाडीला 2 धावा. मॅग्निफिसंट बॅटिंग. फटक्यांमध्ये कॉन्फिडन्स, फटक्यांमध्ये ताकद, फटक्यांमध्ये विश्वास हा बघायला मिळतोय तो अभिज पलटणच्या फलंदाजांकडून. व्हॉट अ नॉक, व्हॉट अ पार्टनरशिप. धावसंख्या 18. सुपर बॅटिंग. थांबून एक्झिक्यूट केला. हवेमध्ये चेंडू आहे, उंच गेलाय. एलिव्हेशन चांगले बघूया त्या ठिकाणी चेंडू कुठे जाऊन लँड होतोय आणि तुमचं कन्फर्म करतायत 2 धावा. एलिव्हेशन चांगलं होतं, डिरेक्शन थोडंसं चुकलं असं मी म्हणेन, पण निश्चित म्हणेन की 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 20. कुठलंही लक्ष, कुठलंही आव्हान, कुठलंही टार्गेट हे अशक्य नाहीये. तुमच्याकडे आत्मविश्वास, तुमच्याकडे कॉन्फिडन्स, तुमच्याकडे ताकद, साहस, धाडस या सगळ्या गोष्टी असायला हव्या. आणि 2000 आपण बघितलं त्या ठिकाणी 2025 मध्ये हा स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते 11व्या पर्वामध्ये आणि हा कॉन्फिडन्स क्वालिफायर मध्ये बघायला मिळतोय. जिंकणारा संघ थेट अंतिम फेरीमध्ये आपलं स्थान अत्यंत सन्मानाने कंप्लीट करेल, जाऊन बनवेल आणि त्यासाठी ही जिद्दोजहद, ज्याच्यासाठी ही लढाई, हा संघर्ष, ही लढत ग्राउंडच्या आतमध्ये सुरू आहे 2 संघांमध्ये. धावसंख्या 20. थांबून एक्झिक्यूट केलाय ऑन साइडला डिस्क्वेअर लेग मध्ये आणि मिळतील त्या 2 धावा. 2 धावा. पण यशाच्या मागून मुक्त आपण अथर्व फराटे सांगतोय कूल कूल काय हरकत नाहीये. जेवढे मारे तेवढे फटके मारू दे. निश्चितच आज त्यांचा सुद्धा दिवस आहे. चांगली बॅटिंग केली, चांगला परफॉर्म केलाय आणि मात्र निश्चित म्हणे की इट का जवाब ते पत्तर से देत आहेत. धावसंख्या 22. अजूनही करायचे त्या 35 धावा. चेंडू शिल्लक ते 19. 19 चेंडू 35 धावा. अत्यंत सफाईपणे सफाईदार असा खेळ आपण बघत आहोत मैदानाच्या आतमध्ये. चेंज ऑफ पेस होता, गतीमध्ये परिवर्तन. इनसाइड आउट एक्झिक्यूट केलाय टू द मिड ऑफ आणि 55 इशारा 2 धावेचा. प्रत्येक चेंडूवर 2 धावा म्हणजेच काय, तब्बल 12 धावा या षटकात सुद्धा त्याने खर्च केल्या. पहिल्या षटकात सुद्धा 12 धावा होत्या. धावसंख्या अंकी झाली ती 24 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. आता चेंडू शिल्लक आहे ते 18 आणि करायच्या त्या 33 धावा. रिक्वायर्ड रन रेट 11 रन पर ओव्हर. भरपूर सारे चाहते आपण बघतो जे बैलगाडा शर्यत आवर्जून लाईव्हच्या माध्यमातून बघत असतात. हे ग्रामीण पट्ट्यातलं आहे आणि ग्रामीण पट्ट्यात आता हळूहळू आता मात्र शहराकडे वळतंय, साऊथ मुंबईकडे वळतंय. बिलिंग मार्गवर पुन्हा एकदा सज्ज होईल तो प्रभू सनस. बघायचंय कमबॅक करेल काय षटकामध्ये. हो हो, हा चेंडू चांगला होता, अप्रतिम होता. सरप्राईज डिलिव्हरी होती. समोर खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न गुलशन जाधवचा थोडस हाणून पाडला या चेंडूवर. झपकन वळला चेंडू, बाहेर निघाला आणि आता मात्र हा म्हणेन की चेंडू कमबॅक करणारा होता. दाखवून येणारा उत्तर म्हणजेच प्रभू सनस कडून. लिडिंग एज आहे गोशांकी क्षेत्र. फटका मिस टाइम होते पण प्रयत्न सुरू आहेत.
ज्याप्रमाणे दुष्यंत जाधवने फेस केलाय गोलंदाजी ती म्हणजेच प्रभू सनाची पहिल्या षटकामध्ये तब्बल 12 धावा कुठल्या त्याच्या विरोधात आणि तो प्रयत्न पुन्हा एकदा करतोय कारण जेणेकरून तो या षटकामध्ये जास्तीत धावा करेल तर समोरच्या संघाला थोडासा दबावाखाली तो आणू शकतो. चेंडू उंच गेलाय मिस टाइम फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जज करतोय. बघूया त्या ठिकाणी झेल आणि फलंदाज बाद फायनली विकेट काढली आहे. फेक रिप्लाय ज्या फलंदाजाने त्याच्या विरोधात बॅटिंग चांगली केली होती धमाकेदार परफॉर्मन्स दिला होता त्याची विकेट क्विक रिप्लाय दिलाय प्रभू सनसने. त्या 27 धावा. विजय मंत मुदळणार संगीत आपल्याला ऐकायला मिळतंय. मराठमोळा परिसर मराठमोळं संगीत लालबाग चिंचपोकळी या ठिकाणी आपण ही स्पर्धा पाहत अशी सद्गुरू बालचंद्र महाराज क्रीडा नगरीमध्ये ए पवन बिग बॅश चिंचपोकळी सीझन 11 11वं पर्व या स्पर्धेचं ज्याला सर्व चिंचपोळीकरांना सर्व लालबागकरांना आहे गर्व. 12 चेंडू शिल्लक आहेत 27 ची गरज आहे. फ्लडलाईट सुटण्याच्या अगोदरचा हा जवळजवळ आपण शेवटचा सामना बघतोय की नेक्स्ट मॅच आपल्याला फ्लडलाईट्स पाहायला मिळतील ऑन होतील. क्वालिफायर 1 चा मॅच सामना इथे सुरू आहे मैदानावर. दोन्ही संघांमध्ये चांगली फाईट चांगली झुंज चांगला संघर्ष डू ऑर डाय असं म्हणणार नाही कारण इथे मध्ये जरी पराभूत झालात तरी तुम्हाला अजून एक संधी असणार आहे
आणि एलिमिनेटरवरनं एक संघ वरती येईल त्यांच्यावर तुम्हाला फाईट करावी लागणार आहे. 12 चेंडू आणि 27 ची गरज आहे. अर्पित अर्पित करंगुटकर फुलटॉस समोर एक्झिक्यूट केला, प्रयत्न चांगला त्या ठिकाणी आणि पंचांच्या चेंडूवर 2 धावा. टीम लेके 2:30 बजे पहुंच जा. पहिल्या चेंडूवर 2 धावेचा आक्रमक फटका ऑफर केलाय. 12-27चं समीकरण आहे, म्हणजे तुम्हाला एखादा मोठा फटका हवाच आहे, एखादा चौकार, एखादा षटकार. पण पॉवर प्ले संपलाय, त्यामुळे तुम्हाला टार्गेट आता समोरच करावं लागेल. व्यासपीठाची वास्तू, त्या वास्तूच्या वरून तुम्हाला फटके मारावे लागतील. पण त्या ठिकाणी सुद्धा मात्र आपण बघतोय की चित्रकलेसाठी लहान लहान मुलं त्या ठिकाणी बसली आहेत. मगच आपण त्यांना सूचना केली की तुम्ही सुद्धा थोडीशी काळजी घेता लहान मुलांची. चेंडू शिल्लक आहे ते 11 करायचे आहेत, ते अजूनही 25. 11 बॉल अँड 25 टू विन. सज्ज होतोय अर्पित कनगुटकर. आकाश गाडी ऑन स्ट्राईक. फुलटॉस आहे, ड्राईव्ह केला समोर, निश्चितच तिथे चेंडू कव्हर करतोय आणि ते धाव घेतली नाहीये. धाव घेतली नाहीये. धाव अजिबात घेतली नाही आकाशने. आकाशने ज्याप्रमाणे मागच्या एका सामन्यामध्ये सामन्याचा पुरस्कार पटकावला, त्याचा कॉन्फिडन्स वाढलाय, त्यामुळे त्याच्याकडे भरपूर जणांचं लक्ष लागलंय की आकाश आता मात्र आपल्या संघाला सामना कशा प्रकारे जिंकून देणार. चेंडू शिल्लक ते 10 करायचे त्या 25. ऑफ ड्राईव्ह झेल साईडकडे होता, तो ड्रायव्हर झालाय, पुन्हा तो धाव घेतली नाहीये. नक्कीच चाललंय काय आकाशच्या डोक्यात, नक्कीच चाललंय काय. मागचे दोन्ही चेंडू निर्धाव गेलेत आणि जेवढे चेंडू निर्धाव तेवढा दबाव वाढेल तो अबिस पलटनच्या फलंदाजांवर. दबाव साफ झळकतोय आकाश गाडीच्या फलंदाजीमध्ये. चेंडू 9 शिल्लक आहेत, 25 धावा अजूनही करायचे आहेत, पण चांगली फलंदाजी आपण बघतोय ती अर्पितची. हा चेंडू आता मात्र गोशांकी क्षेत्र आणि मी तिथे फक्त एकच धाव या चेंडूवर. चांगली गोलंदाजी अर्पितची, अर्पित करंगुटकरची. बांधून ठेवल्या या षटकामध्ये. आतापर्यंत चेंडू फेकले तर मैदानामध्ये या षटकात 4 धावा दिल्या तर फक्त 2. त्यामुळे अप्रतिम षटक म्हणावं लागेल. जखडून ठेवणारा षटक अर्पित कनगुटकरचा. अर्पितचा पुढचा चेंडू आकाश गाडी समोर. समोर एक्झिक्यूट केलाय, बघूया त्या ठिकाणी धावा किती मिळतील आणि पंचांच्या या चेंडूवर 2 धावा. फटक्याचं सिलेक्शन चांगलंय, समोर एक्झिक्यूट करतायत, डिरेक्शन परफेक्ट आहे, पण एलिव्हेशन मिळालं नाही फटक्याला. जास्त उंच गेला नाही चेंडू, पण प्रयत्न सुरू आहेत. इथे मात्र 1-2 आता मगाशी म्हटलं मी एका दुसरा फटका म्हणजे कमीत कमी 2 ते 3 फटके मारावे लागतील, जे तुम्हाला एलिव्हेट सुद्धा करतील आणि मोठ्या धावा सुद्धा मिळवून देतील. या 2 धावा, धावसंख्या 35, अजूनही करायचे ते 22. चेंडू शिल्लक ते 7. 7 चेंडू 22 धावा. दोन्ही फलंदाज एका येत आहेत, चर्चा करतायत. आकाशाला फोन कर, फोन करतोय. आकाशाला फोन कर, मला फोन करतोय. हा हा करतो. सात चेंडूत 22 धावा. इथे बघूया काय चेंडू टाकलाय, अनप्लेबल अँड व्हॉट अ सेलिब्रेशन बाय पितकनवितकर. फलंदाज बाद, क्लीन बोल्ड. चेंडू शिल्लक ते 6 करायच्या त्या 22 धावा. हो, स्लोअर वन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन.
इव्हन हा चेंडू रेंज मधला होता परेश वलंत्राच्या, पण रेंज मधला चेंडू आपण बघतो की बॅटच्या खालून चेंडू निघून गेला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये, डॉट बॉल. आतापर्यंत लीग मध्ये अनबिटेबल राहिलाय तो अनिरा इलेव्हन हा संघ, आणि इथे सुद्धा तेच दाखवतोय आम्ही क्वालिफायर मध्ये सुद्धा अनबिटेबल राहू आणि थेट अंतिम फेरी गाठू. हा कॉन्फिडन्स त्यांच्या खेळाडूंमध्ये आहे. पहिलाच बॉल डॉट, 5 चेंडू शिल्लक, 22 ची गरज. 5 चेंडू 22 धावा. शॉर्ट ऑफ लेंथ होता, समोर एक्झिक्यूट केलाय, 2 धावा निश्चित मिळतील या चेंडूवर, कारण गोष्टांकी क्षेत्र चेंडू जातोय निघून. आणि धावसंख्येत धावसंख्या 37, 20 धावांची अजूनही गरज आहे. हे जे फटके आहेत ना, याचं एलिव्हेशन किंवा याचं डिरेक्शन हे तुम्हाला समोर खेळावं लागेल. विकेट किपरच्या समोर आपण बघतो की म्हणजे पंचांच्या बरोबर डोक्यावर मारावे लागतील हे फटके. 4 चेंडूत 20. चेंज ऑफ पेस होता, चेंज ऑफ पेस होता, हा चेंडू जातो तो म्हणजेच विकेट किपरकडे. निर्धाव चेंडू, निर्धाव चेंडू, चेंज ऑफ पेस, 3 चेंडू शिल्लक, 20 ची गरज, 3 बॉल 20. फॉर्मॅलिटी बाकी आता मात्र मैदानावर या षटकामध्ये. हो 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 हो, गुड डिलिव्हरी. तोपर्यंतच बाद होतो म्हणजेच पवन वलंत्रा. और थ्रो किसने किया? सिद्धेश हळदीव यांनी थ्रो केला, फलंदाज रनआउट स्वरूपात बाद झाला. नाही, तुझ्या प्रकारे कुठली कंप्लेंट नाहीये इथे. विनीत नरम नवीन फलंदाज नॉस्टिंग एंडला उभा आहे. परत 2 आणि करायचे तर 20. आतली कड होती, चेंडू मागे जातो, संधी रनआउटची पुन्हा एकदा आहे आणि अजून एक विकेट. विनीत नरम बॅक टू डगआउट. तर फक्त फॉर्मॅलिटी, 1 चेंडू शिल्लक आहे आणि गरज आहे ती मैदानावर 20 धावेंची. बॅट्समन नेम मोर्या. शेवटचा चेंडू समोर एक्झिक्यूट केला, फटका बघतोय आपण, प्रथमेश काडेच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळतोय. सीमारेषेवर 6 धावा आणि अनिरा इलेव्हन पहिला संघ ठरलाय या बिग बॅश चिंचपोकळीच्या स्पर्धेमध्ये क्वालिफायर मधून थेट अंतिम फेरीमध्ये आपलं स्थान पक्क करतोय. आणि खूप जबरदस्त खेळ करत असताना स्पर्धेमध्ये एकही लीग मधला सामना ते पराभूत झाले नव्हते आणि आता सुद्धा आपण